नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेचा आजचा म्हणजे 17 सप्टेंबरच्या एपिसोड रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत की गुरुजींना वाटतं की श्री हीच नवरी मुलगी आहे, त्यामुळे लग्नाआधी जे विधी करत असतात, जी पूजा मांडलेली असते, त्यासाठी श्रीला त्यांच्यासोबत घेऊन येतात. मग श्रीसुद्धा त्यांच्या पाठीपाठी येते आणि जिथे पूजा मांडलेली असते तिथे बसते. त्यावेळेस गुरुजी श्रीला सांगतात की ही पूजा तुझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. श्री म्हणते, आई अंबाबाई, हे जे चालू आहे ना आणि मी जे करते ना ते बरोबर आहे ना, यात मला कोणाच्याच भावना अजिबात दुखवायच्या नाही आहेत. आई अंबाबाई, सगळं तुझ्या हातात आहे बघ. गुरुजी श्रीकडे बघून म्हणतात की घाबरू नकोस. जे काही करतेस ना त्यामध्ये तुझ्या आईवडिलांचं कल्याण आहे. तुझं मन शुद्ध आहे, त्यामुळे अजिबात चिंता करू नकोस. मग श्री मनातच म्हणते की हो, त्यांच्यासाठी तर हे सगळं चाललंय, त्यांच्यासाठी जीव तळमळतोय, नाहीतर इथे बसली नसते अशी. गुरुजी म्हणतात की आता ह्या अक्षता श्रींच्या चरणावर वाहा. संसारासाठी, सौभाग्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करा. मग श्री गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सगळं करते. इतक्यात कोणीतरी येतं आणि गुरुजींना म्हणतं की अहो गुरुजी, तुम्हाला ना बाहेर बोलवलं आहे, खूप महत्त्वाचं काम आहे, लवकरात लवकर या. मग गुरुजी श्रीला सांगतात की मुली, ही पूजा एकांतात करायची असते. खूप महत्त्वाचा मुहूर्त आहे हा. जोपर्यंत कोणी येत नाही तोपर्यंत तू ही पूजा करत राहा आणि जेव्हा तुझे घरचे तुला बोलवायला येतील तेव्हा तू बाहेर ये. मग असं म्हणून गुरुजी तिथून निघून जातात. मग श्री म्हणते की आई अंबाबाई, माझ्या मनात असं काहीच नाही आहे, पण वेळच अशी आली आहे ना की मला हे सगळं करावं लागतं आहे. हे काय होतं आहे, कशासाठी होतं आहे, हे सगळ्यांचा हिशोब ना तुझ्याकडे आहे बघ, आणि मला माफ कर आई. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो. सुलक्षणाताई सगळ्यांना म्हणत असते की एकदा आपला विशू आला की धूमधडाक्यात लग्नाचा बार उडवून देऊ. तितक्यात विशूचा फोन येतो. मग सुलक्षणाताई खुश होतात आणि म्हणतात, बघितलं, नाव घेतलं आणि त्याचा फोन आला, 100 वर्ष जगेल माझा मुलगा. आणि मग त्या फोनवरती विश्वशी बोलायला लागतात की अरे कुठे आहेस तू, आम्ही सगळे वाट बघतो तुझी. आणि ते अचानक घाबरतात आणि म्हणतात की कोण बोलतंय, आणि त्यांच्या हातातून फोन खाली पडतो आणि त्यांना चक्कर यायला लागते. मग पृथ्वीदादा, मयुरी वहिनी त्यांना व्यवस्थित बसायला सांगतात आणि धनाजीराव पाणी आणतात आणि म्हणतात, सुलक्षणाताई घ्या, पाणी घ्या. सगळेजण घाबरलेले असतात की नक्की काय झालं आहे. धनाजीराव म्हणतात की दगदग झाली असेल ना खूप, म्हणून. तर पृथ्वीदादा म्हणतात की नाही, तसं नाही, आत्ता फोनवरती बोलत होती. मग पृथ्वीदादा सुलक्षणाताईंना विचारतात की आई, अगं काय झालं आहे, बोल ना, आणि तुझ्या डोळ्यात पाणी का आहे आई. धनाजीरावसुद्धा म्हणतात की सुलक्षणाताई काय झालं आहे. मग सुलक्षणाताई घाबरत म्हणतात की आमचा विशू. मग पृथ्वीदादासुद्धा घाबरून म्हणतात, काय झालं विश्वाचं काय झालं. तर सुलक्षणाताई म्हणतात की तो लग्नासाठी येत होता, पण त्याच्या गाडीचा अपघात झाला आहे. मग सगळेजण खूप घाबरतात आणि पृथ्वीदादा म्हणतात की मी त्याला नेहमी सांगतो की गाडी जरा हळू चालव. आणि ते म्हणतात की मग धनाजीराव म्हणतात की अरे बापरे, त्यांना काही दुखापत तर नाही झाली ना. मग पृथ्वीदादा म्हणतात की आई मला सांग की तो कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे, मी आत्ताच्या आत्ता जातो. सगळेजण सुलक्षणाताईला विचारत असतात की काहीतरी बोला की काय झालं आहे, नक्की कुठे आहे. तर सुलक्षणाताई म्हणतात की तो दवाखान्यात नाही आहे. पृथ्वीदादा म्हणतात की आई जरा नीट सांगशील का, दवाखान्यात नाही आहे म्हणजे काय. मग सुलक्षणाताई म्हणतात की तो ठीक आहे, पण त्याच्या कारची धडक लागून 2 जणांचा जीव गेलाय. सगळेजण हे ऐकून खूप टेन्शनमध्ये येतात. सुलक्षणाताई पुढे सांगतात की पोलीस कंप्लेंट झाले, अरेस्ट केले त्याला. मग धनाजीराव म्हणतात की त्याने अपघात केलाय म्हटल्यावर त्याच्या हातून चूक झाली, पोलीस तर कारवाई करणारच, 2 निरपराध माणसांचा बळी गेलाय, अटक होणं साहजिकच आहे. हे ऐकून सुलक्षणाताई धनाजीरावांकडे आश्चर्यचकित होऊन बघत असतात. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की श्री ही पूजेसाठी बसलेली असते. ती तिथून उठते आणि जायला निघते. तितक्यात तिच्यासमोर शुभ्रा येते आणि शुभ्रा तिच्याकडे बघून खूप शॉक होते आणि म्हणते, तू बाहेर कशी आलीस. तर मग श्री म्हणते की हाय अंबाबाईची साथ, तर मग कशाला उद्याची बात, काय झालं तुला असं तोंड पाडायला, तूच म्हणालीस होती ना की बघ तुझ्या आईला हाक मारून येते का मत्तीला, अशी बेंबीच्या देठापासून हाक मारली बघ की 2 पायावर उभे आता तुझ्यासमोर मी. बघितलं ना, ती तारणहारच माझ्या पाठीशी आहे, लक्षात ठेवा शुभ्रा. आणि तुला काय वाटलं ग, माझ्या माणसांचा जीव धोक्यात घालशील आणि मी फक्त बघत राहीन. आता ना वेळ आली आहे तुझा हिशोब करायची. मग शुभ्रा म्हणते, तू माझा हिशोब करणार, तू ना काहीच करू शकणार नाही श्री, कारण तू माझा हिशोब करायच्या आधीच असं म्हणून
ती तिथली एक वस्तू उचलते आणि श्रीला मारायला जाते. श्री तिचा हात तसा पटकन पकडते आणि म्हणते, ए खुळे, अगं येडी का खुळी तू, एकदा झालंय. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळीस तू यशस्वी ठरशील, कळलं ना. नाही तुला सगळ्यांसमोर खरं बोलायला लावलं ना तर बघ. आणि ती म्हणते की तर माझं नाव श्री धनाजीराव गायकवाड नाही. आणि एकदा का सगळ्यांना खरं कळलं की नाही की मग बघ कशी तुझी कसं सगळेजण वाट लावतात. स्वतःच्या बापाला मारायला निघालीस ना तू, आणि तुझी ही मनमानी आहे ना ती तुझ्या जगात चालत असेल, पण देवाच्या दारी जे इथे करायचं ना ते इथंच फेडायचं, लक्षात ठेव. आणि श्री म्हणते की मी पण काय इथं बोलत बसले, तुझा हिशोब ना आता बाहेर सगळ्यांसमोरच होईल. मग शुभ्रा खूप घाबरते आणि श्रीला म्हणते की श्री प्लीज असं काही करू नको, माझं एकदा लग्न झालं ना की तू तुझ्या आईबाबांसोबत सुखी राहा आणि मी माझ्या संसारात सुखी राहते, श्री प्लीज. मग श्री म्हणते तू एवढं जर आत्ताच करू शकते तर तू पुढे जाऊन अख्खं निंबाळकर कुटुंबसुद्धा उद्ध्वस्त करशील. नाही, तुझ्यावर विश्वास ठेवणं म्हणजे सगळ्यात मोठी चूक असेल माझी. आता तुला कुणीच वाचवू शकणार नाही आणि मी माझ्या माणसांचा जीव धोक्यात घालणार नाही. आणि चल बाहेर असं म्हणून ती रागाने शुभ्राला ओढत असते. मग शुभ्रा श्री प्लीज प्लीज माझ्याकडून चुकलं असं म्हणून तिच्या पायापाशी बसते आणि म्हणते की प्लीज मला एकदा माफ कर प्लीज. मग श्री म्हणते की अजिबात नाही, आता चुकीला माफी नाही, आतापर्यंत मजा घेतलीस ना तू, आता भोग आपल्या कर्माची फळं. आणि आता यानंतर आपण इकडे पाहतो की अगस्त्य खूप छान असा तयार होऊन आलेला असतो आणि सगळेजण त्याचे स्वागत करत असतात. भारतीताईसुद्धा अगस्त्याचं औक्षण करतात. आणि आता इकडे आपण पाहतो की सुलक्षणाताई धनाजीरावांना म्हणतात की नाही, कुठल्याही परिस्थितीत विशूवर केस होता कामा नये, FIR रजिस्टर होता कामा नये आणि ही बातमी मीडियापर्यंत तर पोहोचलीच नाही पाहिजे. आम्हाला वाटतं की हे लग्न थांबवावं. मग धनाजीरावांना खूप टेन्शन येतं आणि ते म्हणतात की काय, अहो सुलक्षणाताई काय बोलताय तुम्ही, लग्न थांबवायचं. सुलक्षणाताई म्हणतात की हो, एखादा जवळचा मुहूर्त मिळाला की परत आपण लग्न उरकून घेऊया पटकन, पण आत्ता सगळं शांत होईपर्यंत आपल्याला हे लग्न थांबवावंच लागेल. मग धनाजीराव सुलक्षणाताईसमोर हात जोडतात आणि म्हणतात नाही असं नका करू, अहो चांगला मुहूर्त आहे, एवढे सगळे पाहुणे मंडळी आले, त्यांना काय सांगायचं, आधी आपण लग्न उरकून घेऊया. मग सुलक्षणाताई म्हणतात की मग तुम्हाला आमच्या विश्वाला सोडवावं लागेल आजच्या आजच. धनाजीराव म्हणतात की काय, अहो पण ते कसं शक्य आहे. सुलक्षणाताई म्हणतात की ते आम्हाला माहीत नाही धनाजीराव, पण जर तुम्हाला शुभ्राचं लग्न होऊ द्यायचं असेल ना तर तुम्हाला आजच विश्वाला सोडवावं लागेल, तरच हे लग्न होईल. धनाजीराव म्हणतात की सुलक्षणाताई, तुमच्या लेकापायी 2 निरपराध माणसांचा बळी गेलाय, गुन्हा केलाय त्याने आणि त्याला शिक्षा तर होणारच. मी या बाबतीत तुमची काहीही मदत करू शकणार नाही. कोर्ट जो काही निर्णय देईल तो आपल्याला मान्य करावाच लागेल, कारण तुमचा लेक गुन्हेगार आहे. तुम्हाला याचा निर्णय घ्यावाच लागेल. तुम्ही सगळ्यांना सांगताय की आम्ही जाऊन बाहेर सांगू. मयुरी वहिनी म्हणते की धनाजीरावांना की अहो रागाच्या भरात असा काही निर्णय घेऊ नका. पृथ्वीदादासुद्धा म्हणतात की काका मला माहिती आहे ही परिस्थिती हाताळण्याजोगी नाही आहे, पण शुभ्रा आणि अगस्त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. म्हणजे या सगळ्यांचा शुभ्राच्या मनावर काय परिणाम होईल याचा तरी विचार करा काका. आणि आमचा विश्वास गुन्हेगार नाही आहे हो, प्लीज आम्हाला मदत करा. मग सुलक्षणाताई म्हणतात आमचं म्हणणं तेच राहील, जर यांनी विश्वाला सोडवून आणलं तरच हे लग्न होईल. आता यानंतर आपण इकडे पाहतो की श्री शुभ्राला हाताला पकडून ओढत असते आणि म्हणत असते की चल चल बाहेर. मग शुभ्रा हात जोडून श्रीला म्हणते की श्री प्लीज प्लीज माझं एकदा ऐक, तू तुझ्या आई अंबाबाईचं नाव घेते ना, मग तुझ्या अंबाबाईला चालेल का असं झालेलं माझ्यासोबत. मग श्री म्हणते तुला काय माहिती गं माझ्या अंबाबाईबद्दल, कधी घरच्या देवाला नमस्कार करायचा माहिती आहे का तुला. आणि माझ्या अंबाबाईने ना एकच शिकवण आहे, चांगल्याच्या पाठी उभं राहायचं आणि ज्यांच्या मनात पाप आहे ना त्या राक्षसांचा वध करायचा. मग शुभ्रा श्रीकडे गयावया करत असते, म्हणते की श्री मी तुला वचन देते, मी पुन्हा असं काहीच करणार नाही, प्लीज एकदा माझं एक. मग श्री शुभ्राला म्हणते की तुझं हे असलं खोटं रडणं आहे ना, मी त्यांना बळी पडणार नाही. आधीच खूप वेळ वाया घालवला आहे मी माझा, तुला आता कोणीही वाचवू शकणार नाही, हरली आहेस तू शुभ्रा, संपला आता तुझा खेळ. असं म्हणून श्री शुभ्राला खेचते आणि म्हणते की चल शुभ्रा. इकडे शुभ्रा गयावया करत असते आणि म्हणत असते की श्री सॉरी, ऐक माझं. आता यानंतर आपण इकडे पाहतो की मयुरी वहिनी आणि पृथ्वीदादा खूप टेन्शनमध्ये असतात, काहीतरी बोलत असतात. इकडे स्वीटी वहिनी येते आणि स्वीटी वहिनींकडे बघून पृथ्वीदादा म्हणतात की
अरे स्वीटी झाली सगळी तयारी आणि आदित्यराज कुठे आहे. आणि मग ते पृथ्वीदादा तिथून निघून जातात आणि मग मयुरी वहिनींना टेन्शनमध्ये बघून स्वीटी वहिनी म्हणतात की भाभी कुछ हुआ है क्या, मतलब समधी समधनजी में. तर मयुरी वहिनी म्हणते की नाही ग, असं काही नाही, तू का टेन्शन घेते, सोड ना. आणि प्रत्येक वेळी असा काय विचार करायला हवा, हे असं म्हणजे विचार करायलाच हवा आहे का, नाही ना, सोड मग हे सगळं. मग स्वीटी वहिनी म्हणते ॲक्च्युली मला वाटलं म्हणून मी विचारलं. आणि परत म्हणते की ती खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे ना. मग मयुरी वहिनी म्हणते की अगं काही नाही. आणि ती पृथ्वीदादांकडे बघते. मग पृथ्वीदादांना आठवतं की धनाजीराव आणि सुलक्षणाताईमध्ये काय बोलणं झालं होतं. धनाजीराव सुलक्षणाताईला म्हणतात की लग्न थांबवायची काही गरज नाही आहे, जाऊन लग्नात सामील व्हा. मी इन्स्पेक्टर साहेबांशी बोलून बघतो की काय करता आलं तर. जावा तुम्ही, लग्नाची तयारी करा. आणि हां, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे प्रकरण कोणाला पण सांगू नका, नाहीतर सगळेजण उगाच टेन्शनमध्ये येतील. तुम्हाला तुमच्या विश्वाला काही होणार नाही याची मी हमी घेतो. आणि यानंतर आपण पाहतो की पृथ्वीदादा मयुरी वहिनींना म्हणतात की बाकी अजून कधी म्हणजे सगळी तयारी झाली आहे, मग शुभ्रा कशी आली नाही आहे. मग स्वीटी वहिनी म्हणतात की ते 3 इडियट्समधल्या करीना कपूरसारखी पळून तर नाही गेली ना. आणि मग सगळेजण हसायला लागतात. मयुरी वहिनी म्हणते की अगं स्वीटी काही काय बोलतेस, थोडंसं शांत राहा. आणि मग भारतीताईंना म्हणतात की भारतीताई शुभ्रा रेडी आहे का, म्हणजे मुहूर्ताची वेळ झाली आहे ना. मग भारतीताई म्हणतात की आवरलं असेल की तिचं, मी विचारते हां. आणि तिथे असणाऱ्या मुलींना त्या म्हणतात की ए पोरीनं शुभ्रा तयार झाली का बघून येता का जरा, आणि श्री कुठे दिसली का तुम्हाला, आणि तिला बोलवलं आहे म्हणून सांगा, जा पटकन. तितक्यात कोणीतरी म्हणतं की काकी श्री आली बघा. मग सगळे श्रीकडे बघायला लागतात. श्री शुभ्राच्या हाताला पकडून घेऊन येत असते. सगळेजण श्री आणि शुभ्राला असं बघून शॉक होतात की श्री रागाने शुभ्राला हाताला धरून खेचत असते. अगस्त्य मनातच म्हणतो की श्रीकडे बघून असं वाटतंय की तिला राग आलाय, नेमकं काय झालं असेल, म्हणजे नेहमीपेक्षा तिच्या चेहऱ्यावरचे भाव वेगळेच वाटत आहेत. मग इकडे पृथ्वीदादासुद्धा मयुरी वहिनीला म्हणतात की नक्कीच काहीतरी घडलं आहे किंवा घडणार आहे, कारण मला ना हे सगळं जरा विचित्रच जाणवतं आहे. यानंतर आपण पाहतो की अलका मावशी तिथे आलेल्या असतात आणि श्रीचं लक्ष अलका मावशीकडे जातं. श्री खुश होते त्यांना बघून. मग श्री खुश झालेली बघून शुभ्रा पण अलका मावशीकडे बघायला लागते आणि अलका मावशीला बघून शुभ्रा खूप घाबरते आणि म्हणते की ओ गॉड, ही इथे काय करते. आणि मग स्वीटी वहिनी विचारतात की भारतीताई या कोण आहेत, म्हणजे शुभ्राची मावशी आहे का. भारतीताई म्हणतात की नाही हो, म्हणजे मी तर यांना ओळखत नाही आहे, पण शुभ्राच्या ओळखीचे असतील. श्री म्हणते की मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या मनात आता एकच प्रश्न असेल की ह्या कोण आहेत. मी सगळ्यांना सगळं सांगेन, पण नंतर. आता त्या काय म्हणतायत ना ते जास्त महत्त्वाचं आहे, प्लीज सगळ्यांनी एकदा ऐकून घ्या. अगस्त्य श्रीला म्हणतो की श्री काय झालं आहे. तर श्री म्हणते की अगस्त्य विश्वास ठेव माझ्यावर, त्या काय म्हणतायत ना ते एकदा ऐकून घे. आणि मग श्री अलका मावशीला म्हणते की अलका मावशी बोला तुम्ही. मग यानंतर अलका मावशी म्हणते की मंडळी हात जोडते मी तुमच्या सगळ्यांसमोर, माफ करा मला, पण हे लग्न नाही होऊ शकत. मग हे ऐकून सगळेजण खूप टेन्शनमध्ये येतात. अगस्त्य म्हणतो की श्री हा सगळा काय प्रकार आहे, त्या काय म्हणतायत. शुभ्रा अलका मावशीला रागाने म्हणते की ए तुझा काय संबंध आहे ग, तू इथे कशाला आली आहेस. मग अलका मावशी म्हणतात की तेच सांगायला आली आहे की माझा काय संबंध आहे. श्री शुभ्राला म्हणते आता जरा थांब, आता तुला कळेलच कोण हारतंय आणि कोण जिंकतंय ते. अलका मावशी म्हणते की सगळ्यांना विनंती आहे माझी, मी जे काही सांगणार आहे त्यावर विश्वास ठेवा, फक्त हे लग्न खरंच होऊ शकत नाही. पृथ्वीदादा रागाने म्हणतात की ओ बाई काय बोलायचं ते नीट बोला, लग्न होऊ शकत नाही म्हणजे असं काय आहे नक्की. श्री इकडे शुभ्राला म्हणते की घाबरू नको, सगळा हिशोब बरोबर होणार आता. आणि आजचा भाग इथेच संपवतात. अलका मावशी काय सांगणार आहेत हे आपल्याला उद्याच्याच भागात कळेल. तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.